तर मित्रांनो, आता आपण जातोय बोरिवलीच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून शिंपोली मेट्रो स्टेशनकडे. जो काय तुम्ही रस्ता बघू शकता तो शिंपोली मेट्रो स्टेशनकडे जाणारा रस्ता आहे. हाच परिसर आहे मित्रांनो. ज्या आजूबाजूचा परिसर दाखवणं महत्त्वाचं आहे, कारण आपण ज्या प्रकल्पाची माहिती पाहणार आहोत अष्टविनायक नगर. अनेकांनी विचारलं होतं की तो नेमकं कुठे आहे. तर पहिले तुम्हाला आजूबाजूचा परिसर पहा, रस्ते पहा, एकंदरीत लोकॅलिटीचा तुम्हाला नक्कीच अंदाज येऊ शकतो आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी नक्कीच मार्गदर्शन होऊ शकते किंवा एक आयडिया येऊ शकते की फॉर्म भरायचा किंवा नाही. तर आत्ता आपण ज्या रस्त्याने चाललो आहे मित्रांनो तोच आहे जो शिंपोलीकडे चाललेला आहे. मी परत सांगतोय, बोरिवलीच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 ज्याला मिनी कांदिवली म्हटलं जातं तिथून आपण चाललो आहे. पुढे जो रस्ता दिसतोय, मेट्रोचा ब्रिज दिसतोय, मेट्रोचा रूट, तिथे आहे शिंपोली मेट्रो स्टेशन आणि तिथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. लक्षात घ्या, लेफ्ट घ्यायचं आहे, राईट घ्यायचं आहे आणि राईट घेतल्यानंतरच आपण तिकडे अष्टविनायक नगरला जाणार आहोत. तर राईट घेतल्यानंतर आता आम्ही विविध माध्यमाचा वापर करतो मित्रांनो. रिक्षाने, कधी लोकलने, कधी ट्रेनने, कधी बसने, कधी स्कूटीने, गाडीने, असा विविध पर्यायाचा वापर करतो त्या लोकॅलिटीनुसार. तर लेफ्ट घेतल्यानंतर मित्रांनो आपण आता चाललो आहे न्यू लिंक रोड. हा आहे न्यू लिंक रोड जो दहिसरला जातो आहे आणि त्याच रस्त्याने आपण चाललो आहे, म्हणजे बांद्र्यापासून सुरू होतो हा रस्ता. तर आता तुम्ही पाहू शकता आपण तिकडे गेल्यानंतर पुढे पहिला लेफ्ट सोडून दुसरा लेफ्ट घ्यायचा आहे. तसं मी लोकॅलिटी तुम्हाला दाखवलेली आहे, म्हणजे दाखवणार आहे पुढे तुम्हाला गुगल मॅपच्या सहाय्याने. आणि इकडे पुढे लेफ्ट घेतल्यानंतर ह्याच रोडवरती तो म्हाडाचा प्रकल्प, म्हाडाचा म्हणजे खाजगी विकासकाचा प्रकल्प आहे ज्यामध्ये म्हाडाची घरे उपलब्ध केली. ही जी काही ग्रीन कर्टन दिसते मित्रांनो, ग्रीन कपडा लावला आहे, हाच तो प्रकल्प आहे ज्या ठिकाणी म्हाडाची 204 घरे उपलब्ध केलेली आहेत. परिसर व्यवस्थित पाहून घ्या. हीच ती इमारत आहे जिथे ही घरे उपलब्ध आहेत. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की नुकतीच म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून जवळजवळ 2640 घरांची लॉटरी जाहीर झालेली आहे. म्हणजे लॉटरीच्या अंतर्गत ज्या ठिकाणी घरे उपलब्ध आहेत आपण त्या ठिकाणी साईट व्हिजिट करून तेथील संपूर्ण अपडेट घेऊन येत आहोत आणि गेल्या अनेक भागातून आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ऑलरेडी व्हिजिट केलेली आहे. इतक्यातच एक अतिशय महत्त्वाचा प्रकल्प मित्रांनो, म्हाडा मुंबई लॉटरीतील अतिशय महत्त्वाचा प्रकल्प जो आहे स्कीम कोड क्रमांक 544 न्यू MHB कॉलनी, गोराई रोड, बोरिवली पश्चिम या ठिकाणी. हा महत्त्वाचा यासाठी मित्रांनो की प्रायव्हेट बिल्डरचे जेवढे काही प्रकल्प आहेत त्यापैकी सगळ्यात जास्त घरे म्हणजे 204 घरे या प्रकल्पामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आणि लोकॅलिटीच्या मानाने म्हणा किंवा मार्केट रेटच्या मानाने म्हणा, आजूबाजूच्या एरियाच्या मानाने म्हणा हा प्रकल्प खूप महत्त्वाचा मानला जातोय. आणि अनेकांच्या कमेंट्स होते की सर तुम्ही MHB कॉलनी बोरिवली येथे व्हिजिट करा. तर आज आपण त्या ठिकाणी आलो मित्रांनो. मी त्या प्रकल्पाच्या समोर उभा आहे. तुम्ही त्या प्रकल्पाचे व्हिडिओज पाहिले असतील. आपण आज या संपूर्ण परिसराचा, संपूर्ण प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता मित्रांनो ज्या रोडवरती उभा आहे तो आहे अष्टविनायक नगर रोड आहे. त्या रोडवरतीच हा प्रकल्प आहे. आता मी तुम्हाला घेऊन जाणे आतमध्ये आणि दाखवणार आहे नेमका सॅम्पल फ्लॅट किंवा जे काही आपल्याला माहिती मिळेल. त्या सॅम्पल फ्लॅट तर बऱ्यापैकी आपल्याला अलाउड नाही किंवा तयार नाहीत. इथे सुद्धा मी जाऊन चौकशी करणार आहे. जर सॅम्पल फ्लॅट उपलब्ध असेल तर मी तो सॅम्पल फ्लॅट दाखवणार आहे. पहिलं मित्रांनो आपण या प्रकल्पाची सविस्तर माहिती पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर प्रकल्पाची सगळे अपडेट पाहूया. चला तर या ठिकाणी पहा मित्रांनो, प्रकल्पाचा पत्ता आहे न्यू MHB कॉलनी, गोराई रोड, अष्टविनायक नगर, गोराई, बोरिवली पश्चिम, मुंबई 400092. अगदी चिंपोली स्टेशन किंवा जे काही बोरिवली वेस्ट स्टेशन आहे तिथून अगदी जवळच हा प्रकल्प आहे. आता प्रकल्पाचा किंवा घरांचा तपशील पहा. उत्पन्न गट आहे मित्रांनो, अल्प उत्पन्न गट अर्थातच LIG. उपलब्ध घरे आहेत 204 जी 1 BHK आणि 2 BHK स्वरूपाची आहेत. 1 BHKचं कार्पेट एरिया आहे मित्रांनो 39.27 स्क्वेअर मीटर अर्थातच 423 स्क्वेअर फीट. किंमत आहे 47,84,738 रुपये. दुसरी 2 BHKची घरे आहेत, त्याच्यामध्ये कार्पेट एरिया आहे 59.33 स्क्वेअर मीटर अर्थातच 639 स्क्वेअर फीट. किंमत आहे 72,28,030 रुपये. आता लक्षात घ्या मित्रांनो, ही जी काही किंमत दिलेली आहे ती फक्त सेल कॉस्ट आहे आणि विशेष म्हणजे ही प्रायव्हेट बिल्डरांची घरे असल्यामुळे इतर चार्जेस तुम्हाला भरपूर लागू शकतात. उदाहरणार्थ डेव्हलपमेंट चार्जेस, पार्किंग चार्जेस, मेंटेनन्स चार्जेस, जे काही बिल्डरांचे इतर चार्जेस असतात ते तुम्हाला तिथे भरावे लागतील, जे अंदाजे 15 लाखाच्या आसपास असू शकतात. अंदाजे मित्रांनो ती जास्तही होऊ शकतात किंवा कमीसुद्धा होऊ शकतात थोडेफार, लेकिन 10 लाखाच्या कमी येणार नाहीत. तुम्ही 12 लाखाच्या पुढेच पकडून चला की 15 ते 20च्या दरम्यान तुम्हाला यासाठी इतर चार्जेस लागू शकतात ॲज पर कार्पेट एरिया. महत्त्वाचं मित्रांनो की स्थिती जर पाहिली तर कोणतीही माहिती उपलब्ध नाही, कारण मित्रांनो या ठिकाणी महारेरा क्रमांक दिलेला नाही आणि महारेरा क्रमांक जर नसेल तर आपल्याला शंका घेण्यासाठी
खूप काही गोष्टी उपलब्ध म्हणजे वाव असतो शंका घेणार की का इथे महारेरा नंबर दिला गेला नाही. तर नक्कीच महारेरा नंबर नाही दिला तरी पण काम सुरू आहे. त्या ठिकाणी साईडवर तुम्ही पाहिलं असेल आणि म्हणजे असं नाही की काम बंद आहे किंवा प्रोजेक्ट बंद आहे, तरीसुद्धा आम्ही महारेरा क्रमांक मिळून इतर जी काही माहिती मिळेल का याचा मी प्रयत्न करणार आहे. आता पाहूया प्रकल्पापासून अंतर. बोरीवली रेल्वे स्टेशन 2.1 किलोमीटर अंतरावरती, शिंपोली मेट्रो स्टेशन 650 मीटर अंतरावरती, बोरिवली वेस्ट मेट्रो स्टेशन 550 मीटर अंतरावरती, गोराई जेट्टी 2 किलोमीटर अंतरावरती, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 18 किलोमीटर अंतरावरती आहे. त्याशिवाय आजूबाजूच्या परिसरामध्ये शाळा, कॉलेजेस, मार्केट, मॉल हे सगळं आजूबाजूच्या 1 ते 2 किलोमीटर परिघामध्ये उपलब्ध आहे. आता पाहूया आतमध्ये आपण कसं लोकॅलिटी आहे ती. इथे पहा मित्रांनो, इथे सगळी प्रकल्पाची माहिती दिलेली आहे. आतमध्ये जाऊन आम्ही चौकशी केली, सिक्युरिटीशी बोललो, पण तिथे सॅम्पल फ्लॅट दाखवण्यास परवानगी नाही किंवा सॅम्पल फ्लॅट उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला इथून सुद्धा रिकाम्या हातानं परतावं लागलं मित्रांनो, म्हणून आम्ही सॅम्पल फ्लॅट दाखवू शकत नाही. पण पुढची माहिती पाहूया. तर मित्रांनो, आता आपण गुगल मॅपच्या सहाय्याने नेमकं लोकेशन पाहूया, कारण अनेकांचे कमेंट्स होते की सर नेमकं ते लोकेशन कुठे आहे आम्हाला माहीत नाही, कृपया ते लोकेशन दाखवा. तर आता आपण ते ॲक्च्युअल लोकेशन कुठे ते दाखवतो तुम्हाला मित्रांनो. तुम्ही पहा, हा मुंबईचा मॅप आहे. इकडे संजय गांधी नॅशनल पार्क, इकडे येऊर वॉटरफॉल, हे सगळं संजय गांधी नॅशनल पार्क आहे. इकडे गोरेगाव, इकडे अक्सा बीच, इकडे गोराई बीच, इकडे पॅगोडा, एस्सेलवर्ड, उत्तन, इकडे मीरा भाईंदर, हा संपूर्ण एरिया आहे. सेंटरमध्ये प्रोजेक्ट आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. थोडं मला झूम करतो, तुम्हाला एक अंदाज येईल की नेमका हा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे. आता मी जे हायलाइट केले रिद्धी सिद्धी, याच प्रकल्पाला लागूनच हा रिद्धी सिद्धी प्रोजेक्ट नाही, त्याच्या बाजूलाच ही बिल्डिंग तयार होते. इकडे तुम्ही पाहू शकता बोरिवली स्टेशन आहे आणि इथे तो रिद्धी सिद्धीचा प्रकल्प आहे. अंदाजे 2 किलोमीटर अंतर आहे मित्रांनो बोरिवली स्टेशन पासून ते त्या रिद्धी सिद्धी प्रकल्प. आता आम्ही ज्या रोडनी गेलो, आता आम्ही तुम्हाला जे काही रस्ता दाखवला मित्रांनो, तो इथून आहे. म्हणजे जो काही स्टेशन आहे आपलं बोरिवली स्टेशन, जो अंडरपास आहे, इथनं आम्ही इकडे राजेंद्रनगरचा प्रकल्प केला. राजेंद्रनगरचा प्रकल्प करून आम्ही इथून ह्या रस्त्याने स्टेशनच्या खालून अंडरपासमधून बाहेर आलो. इथून रिक्षा पकडली. रिक्षा पकडून आम्हाला ह्या रोडनी, हा जो दुसरा रोड नाही, ह्या शिंपोली रोडनी गेलो. डायरेक्ट आम्ही त्या प्रकल्पाला गेलो. जो विजय तुम्ही पाहता मित्रांनो, जे व्हिडिओच्या सुरुवातीला मी दाखवले ते ह्या रोडचे आहेत. ह्या रोडनी सरळ आपण त्या प्रकल्पाला गेलो आहोत. आणि ह्या रोडनी गेल्यानंतर पुढे तुम्ही पाहू शकता, इथे न्यू लिंक रोड आणि इथे शिंपोली एक्सर आहे, शिंपोली स्टेशन. इथनं आपण इकडे राईट घेतला आणि राईट घेतल्यानंतर इकडे इथून फर्स्ट लेफ्ट सोडून आपण सेकंड लेफ्ट घेतला आणि इथे रिद्धी सिद्धी प्रकल्प आहे, तिथे आपण आलेलो आहोत. आता नेमका तो प्रकल्प पहा कुठे आहे. हा रिद्धी सिद्धी मित्रांनो, त्याच्या बाजूचा आहे जे काही इमारत दिसते, हीच आहे ती इमारत ज्या ठिकाणी ही म्हाडाची घरे उपलब्ध करून दिलेली आहेत. बाजूला कल्पवृक्ष बिल्डिंग आहे, ई बिल्डिंग, अष्टविनायक नगरची आई लक्ष्मी आहे, शुभदर्शन जी बिल्डिंग आहे, इकडे रिद्धी सिद्धी आहे. असा हा प्रकल्प आहे. समोर तुम्ही शुभ लाभ चाळ आहे, इकडे शिव समर्थ मेडिकल आहे. असा हा प्रकल्प या ठिकाणी आहे मित्रांनो. आणि इकडे लिंक रोड जो दिसतो, न्यू लिंक रोड इकडे दिसत आहे. तर अशा प्रकारचं ज्याला लोकेशन माहीत नसेल तर नक्कीच तुम्ही एकदा रिद्धी सिद्धी सर्च करा किंवा कल्पवृक्ष बिल्डिंग, आय बिल्डिंग, हे ई बिल्डिंग, तुम्ही हे सर्च करा, तुम्हाला ते लोकेशन मिळून जाईल जर तुम्ही व्हिजिट करत असाल तर. पण व्हिजिट करण्यापूर्वी कृपया त्या ठिकाणी कुठलेही सॅम्पल ओपन नसल्यामुळं व्हिजिट करून जास्त काही फायदा होईल असं वाटत नाही. फक्त तुम्ही लोकॅलिटी पाहू शकता. आता इथून जवळ जसं मी सांगितलं मित्रांनो, तुम्हाला शिंपोली स्टेशन, जे काही शिंपोली मेट्रो स्टेशन जवळ आहे, त्याच्याशिवाय जे बोरिवली वेस्ट मेट्रो स्टेशन जवळ आहे. इकडे बघा, इकडे शिंपोली मेट्रो स्टेशन आहे. इकडे या ठिकाणी हे दिसतंय, हे शिंपोली मेट्रो स्टेशन आहे, हे शिंपोली मेट्रो स्टेशन. आणि इकडे पुढे गेलात मित्रांनो तर आपल्याला बोरिवली वेस्ट स्टेशन आहे, जे अगदी वॉकेबल आहे. म्हणजे बोरिवली वेस्ट मेट्रो स्टेशन वॉकेबल आहे. मेन चौक आहे गोराईचा, जो काही बोरिवलीचा मेन चौक इथे आहे. इकडे तुम्हाला डॉन बॉस्को स्कूल आहे, म्हणजे शाळेचं जर पाहायचं असेल तर डॉन बॉस्को स्कूल आहे. इतर वेगवेगळ्या शाळा सुद्धा जवळच आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला असं शाळेचं सुद्धा जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. म्हणून नक्कीच हा प्रकल्प तुम्हाला समजला असेल. इकडे गोराई जेट्टी दाखवतो मित्रांनो तुम्हाला. इकडे गोराई जेट्टी आहे, जी जेट्टी आहे जिथून आपल्याला बोटनी तुम्ही एस्सेलवर्ड किंवा जे वॉटर किंगडम आहे किंवा आपलं विपश्यना पॅगोडा आहे, ग्लोबल विपश्यना पॅगोडा, तिथे तुम्ही जाऊ शकता. तर हे सगळं इकडे तुम्हाला अंदाजित एरिया समजलेला असेल. सायलेंट एरिया मित्रांनो, एकदम म्हणजे व्यवस्थित एरिया आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता मित्रांनो, नेमकं मार्केट व्हॅल्यू काय आहे, बाजारभाव काय आहे हे आपण पाहणार आहोत. तिथे आजूबाजू जर प्रकल्प पाहिले, तिथे प्रथमेश टावर नावाचा एक प्रकल्प आहे, त्या आपल्या प्रोजेक्टच्या मागे तेथे ऑलरेडी पोझिशन झालेलं आहे. नेमकं तिथे काय व्हॅल्यू आहे, काय किंमत आहे ते जर पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की न्यू एम एच बी कॉलनी फॉर रेंटमध्ये जे काही फ्लॅट आहेत
कार्पेट एरिया 375 आहे मित्रांनो. आणि जुनी बिल्डिंग आहे, 4 मजल्याची बिल्डिंग आहे, तिथे सध्या 30,000 रेंट आहे आणि 1.5 लाख रुपये डिपॉझिट आहे. पहा, 375 स्क्वेअर फीट एरियाची घरे, 30,000 डिपॉझिट, 30,000 भाडं आणि 1.5 लाख डिपॉझिट आहे जुन्या प्रकल्पाला. जे काही जुनी इमारत आहे तिथे. नवीन प्रकल्पाचे अपडेट आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला, पण जास्त काही आढळून आले नाही, कारण अंडर कन्स्ट्रक्शन घरे जास्त आहेत. तरी सुद्धा इथे तुम्हाला अंदाज येईल की कशा प्रकारचं रेंट सुरू आहे. आता जर तुम्हाला विकायचं असेल किंवा विकत घ्यायचं असेल, ते रेंट काय तेही आपण पाहूया. आता जर तुम्ही विक्री किंमत पाहिली, सेल कॉस्ट पाहिली मित्रांनो, तर त्या ठिकाणी 450 स्क्वेअर फीटचा एरिया आहे, ज्याची किंमत कॉस्ट केली जाते मित्रांनो 1.45 करोड. म्हणजे ही फक्त एक अंदाजित किंमत आहे, ज्याचं पोझिशन जो इमिडिएटली आहे, जी तयार बिल्डिंग आहे प्रथमेश पॅराडाईज, तेही तुम्हाला दाखवतो. नो ब्रोकरवरती सगळी माहिती उपलब्ध आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. जो काही टावर या ठिकाणी आहे तिथे बिल्डअप एरिया 450 आहे मित्रांनो, लक्षात घ्या. 450चा बिल्डअप एरिया आहे, 10 वर्ष जुनी इमारत आहे आणि 9 मजल्याची ते इमारत आहे. त्या ठिकाणी 420 कार्पेट एरिया आहे, बिल्डअप एरिया 450 आहे. तर 420 साठी तुम्हाला या ठिकाणी जे कॉस्ट दिलेली आहे ते निगोशिएबल, ती 1.45 करोड एवढी आहे. आणि म्हणून एक तुम्हाला अंदाज येईल की कशा प्रकारच्या किमती आहेत मित्रांनो. तिथे फक्त 1 BHKच्या फ्लॅटसाठी एवढं तिथे दिसतंय. नेमकं तो लोकेशन कुठे तेही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता एक अंदाजित माहिती आहे मित्रांनो, आम्ही फक्त ह्या साईडवरून शोधण्याचा प्रयत्न केला, कारण बाकी इतर साईडवरती आम्हाला जास्त माहिती मिळाली नाही. तर परत तुम्हाला गुगल मॅपमध्ये तो प्रथमेश टावर इथे बघू शकता, हे प्रथमेश टावर आहे. तर या ठिकाणी हे फ्लॅट्स अवेलेबल असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. आणि नॉर्मली जर तुम्ही सर्च केलं अष्टविनायक नगरच्या आसपासचे प्रोजेक्ट, तर कृष्णा हेरिटेज या ठिकाणी 1.25 करोड लाख 1 BHK आहे. इथे भूषण जयलक्ष्मी कॉर्पोरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी 55.44 लाख आहे. काही ठिकाणी प्राइस ऑन रिक्वेस्ट असं दाखवलेलं आहे. नियरबाय प्रॉपर्टीजमध्ये मित्रांनो 1.49 करोड म्हणजे 1,49 लाखाला 550 बिल्डअप एरियाची घरे उपलब्ध आहेत अशोकनगर या ठिकाणी, म्हणजे नियरबाय एरियामध्ये. म्हणून 1.1 करोड 1.49 करोड असे हे रेट्स या ठिकाणी अवेलेबल आहेत किंवा दाखवलेले आहेत. तर मित्रांनो, आम्ही आतमध्ये चौकशी केली आणि चौकशी करताना आम्हाला सांगितलं आम्ही की आम्हाला सॅम्पल फेअर बघायचा आहे, पण तिथे जे कोणी सिक्युरिटी असतील त्यांनी सांगितलं की सॅम्पल फेअर बघायला परमिशन नाही किंवा सध्या तरी तसं कोणालाही अलाउड करायला सांगितलेलं नाही. म्हणून ते जे काही सॅम्पल फेअर आहे ते आपण बघू शकलो नाही. त्यांनी असे सांगितलं की सॅम्पल फेअर अजून तयार होतोय, तयार झालेला नाहीये. कदाचित तो तयार झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला तो बघायला मिळू शकतो. पण आज जवळजवळ लॉटरी येऊन 10 ते 15 दिवस झालेले आहेत, अद्याप तरी तेथील सॅम्पल फेअर तयार नसल्यामुळं आम्ही तुम्हाला आतमधील सॅम्पल फेअर दाखवू शकत नाही. पण लोकॅलिटीच्या मानाने विचार केला मित्रांनो, खूप चांगलं लोकेशन आहे, म्हणजे सायलेंट एरिया आहे, गोराई रोड आहे आणि शिंपोली मेट्रो आहे, शिंपोली मेट्रो स्टेशन या साईडला आहे, वेस्ट मेट्रो स्टेशन या साईडला आहे. म्हणजे अगदी मोक्याच्या ठिकाणी ही घर आहेत मित्रांनो, अगदी इथून वॉकेबल, म्हणजे या रोडपासून अगदी वॉकेबल अंतर, 2 मिनिटं पण लागत नाहीत वॉकेबल तुम्ही गेलात तर. म्हणून नक्कीच ज्यांना 1 BHK आणि 2 BHK घरे 2 ऑप्शन आहेत मित्रांनो. जसं मी सांगितलं की खाजगी विकसकांची जी काही घरे आहेत ती सगळ्यात जास्त घरे याच प्रकल्पामध्ये जी 204 घरे आहेत आणि म्हणून आणि बऱ्यापैकी परवडणाऱ्या दरामध्ये घरे आहेत. एकंदरीत या प्रकल्पाची डिटेल आपण पाहिलेली असतील, मार्केट व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला समजले असतील मित्रांनो. पण त्याशिवाय जे काही आता इतर प्रकल्प आहेत त्याही ठिकाणी मी लवकर जाऊन साईड व्हिजिट करून तेथील संपूर्ण आढावा घेऊन येणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.